श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. दिवाळी अगदी 1-2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळीची सुरुवात होत आहे वसुबारसपासून. तर ही वसुबारस ही आलेली आहे 9 नोव्हेंबरला आणि त्याच दिवशी आलेली आहे रमा एकादशी. वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे ह्या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासूनच सुरू होत असते. प्रत्येकाच्या घरामध्ये वसुबारसपासूनच दिवे लागले जातात. वसुबारस म्हणजे काय? तर वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. वसुबारस या दिवशी गायीसह तिच्या वासराची देखील पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की गायीसोबत आपण तिच्या वासराची जर पूजा केली तर भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि घरातील मुलाबाळांना सुख लागावे, यामुळे गाई आणि वासराची या दिवशी पूजा केली जाते. गाईच्या पायांवरती पाणी टाकलं जातं. त्याचबरोबर गाईला हळदी कुंकू लावून तिला अक्षता अर्पण केल्या जातात आणि तिला दिव्याने ओवाळलं जातं. या दिवशी गाईला काही नैवेद्य देखील खाऊ घातला जातो, परंतु गाईला या दिवशी उपवास असतो, त्यामुळे या दिवशी गाईला उपवासाचाच पदार्थ खाऊ घातला जातो. त्यानंतर गाईला आपण प्रदक्षिणा मारल्या जातात आणि गाईला प्रदक्षिणा मारल्यानंतर तिला हात लावून नमस्कार केला जातो आणि मनोभावे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या प्रकट केल्या जातात. आता बघा, वसुबारस हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी गुरुवार आलेला आहे, त्याचबरोबर रमा एकादशी देखील आलेली आहे. तर गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीसुद्धा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा उपासना करायची आहे. आता बघा, यामुळेच आपल्याला तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. तर पहा, तुळस ही विष्णुप्रिय आहे, म्हणजे श्रीहरी विष्णूंची प्रिय आहे. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल आणि तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. आता बघा, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वाईट संकट येत नाही. त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. ज्या परिसरामध्ये पहा तुळस लावलेली असती तो परिसर एकदम सकारात्मक असतो आणि त्याच्या आसपासचे जे वातावरण आहे ते सुद्धा पवित्र असते. तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरातली तुळस जी फुललेली असते आणि टवटवीत असते त्या घरामध्ये पहा सकारात्मक वातावरण असतं, म्हणजे त्या घरामध्ये नेहमी सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य असतं. आणि ज्या घराची तुळस ही सुकलेली असते तर त्या घरावरती काहीतरी संकट येणार असतं आणि हे संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं असतं, त्यामुळे त्या तुळस ह्या सुकल्या जातात. तर बघा, आपल्याला तुळशी मातेला काय अर्पण करायचं आहे? तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. गुरुवार आहे, रमा एकादशी आहे, वसुबारस आहे, त्यामुळे पहिला दिवस दिवाळीचा आहे आणि पहिला दिवस म्हटलं की आपल्याला सकाळी पहाटेच उठून अंघोळ करायची असते. उठणे वगैरे लावून अंघोळ वगैरे करायची आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? तर आपण बघा, ह्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला स्पर्श देखील करायचा नाही, लांबूनच नमस्कार करायचा आहे, लांबूनच हळदी कुंकू वाहायचं आहे. त्याचबरोबर तिचे पानं देखील आपल्याला या दिवशी तोडायचे नाही. तर बघा, हा उपाय करताना जास्त टाईम पण नका करू, सकाळी करून घ्या हा उपाय किंवा मग तुम्ही 4 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे. हे दूध घेताना आपल्याला कच्चं घ्यायचं आहे, तापवलेलं दूध अजिबात घ्यायचं नाही. त्या दुधामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला चिमूटभर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला इलायची आहे ना, ती इलायची थोडीशी कुटून टाकायची आहे. 1 इलायची घ्या, ती थोडीशी कुटा आणि ती त्या दुधामध्ये टाका आणि त्याचबरोबर 1 तांदळाचा दाणा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे आपण केलेलं, तर हे आपल्याला
तुळशी मातेच्या खोडाशी अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही, परंतु ते आपल्याला तिच्या खोडाशी अर्पण करायचं आहे. आता बघा, हे जे काही आपण दूध अर्पण करणार आहोत तुळशीला, तर ते अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा ओम वैष्णवाय नमः, ओम वैष्णवाय नमः असा मंत्राचा जप केला तरी चालेल. तुळशी मातेला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर मग तेलाचा दिवा लावा. आणि बघा, आपण तुळशीची पानं ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही. तर आपल्याला त्या तुळशीची पानं तोडून ठेवलेली असतील तर ती आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती आपल्याकडे नाही तर मग लड्डू गोपाल असतात, तर त्यांना ते पान आपल्याला अर्पण करायचं आहे. आता बघा, तुळशीला आपण जे काही दुधाचं पाणी अर्पण करणार आहोत, तर त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, तर त्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे व्यक्त करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या, तुमच्या संकट असू द्या, दोष असू द्या, काहीही समस्या असू द्या, किंवा मग तुमच्या काही इच्छा असतील, तर बघा, प्रत्येकाला काही ना काही इच्छा असतात, तर त्या इच्छासुद्धा तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी, त्याचबरोबर नोकरी लागत नसेल तर नोकरी लागण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला बोलायच्या. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय वसुबारसच्या दिवशी, रमा एकादशीच्या दिवशी, गुरुवारी करायचा आहे. तर गुरुवारी पहा, आपल्याला जेव्हा आपण भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करणार आहोत, तर त्या तुळशी बरोबरच आपल्याला थोडीशी हळद देखील चिमूटभर त्या तुळशीसोबत भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. यामुळे पहा, तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी असतील तर त्या सर्व दूर होऊन जातील, आणि त्याचबरोबर तुमची, मुलांची, घराची, सर्वांची प्रगती होईल. अशा प्रकारचा हा उपाय आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.